ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। रोहा येथील धाटा औद्योगिक क्षेत्रामधील कंपन्यांमध्ये आग लागण्याचे सत्र सुरूच आहे। येथील ट्रान्सवर्ल्ड कंपनीच्या सुमारे 900 मीटरच्या गोडाऊनच्या शेजारी भंगार मालाला मंगळवारी दुपारी अचानकपणे आग लागली। या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आलेत आणि त्यानंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आले। यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी गोडाऊन शेजारील साहित्याची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्यांसह दीपक नायट्रेट कंपनीची अग्निशमन गाडी यांनी आगीवरती नियंत्रण मिळवल्याने मोठी हानी टळली आहे। दरम्यान घाबरण्यासारखं काही कारण नाही असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। धाटा औद्योगिक क्षेत्रामध्ये आग लागण्याचं सत्र सुरूच आहे। या क्षेत्रामधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। या आगीचं नेमकं कारण स्पष्ट झालं नसलं तरी प्राथमिक माहितीनुसार गोडाऊनवरील पत्र्यावरती वेल्डिंगचं काम सुरू असताना वेल्डिंगचे स्पॉट खाली ठेवलेल्या फायबर पाईप, प्लास्टिक बॅग्स आणि इतर भंगार साहित्यावरती पडल्यानं आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय। एवढ्या मोठ्या प्रमाणात साठवलेलं साहित्य, कोणतेही आगीविरोधात यंत्रणा कार्यान्वित नसणे आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या प्राथमिक उपाययोजनांचा देखील अभाव या सगळ्या बाबी गंभीर आहेत। ट्रान्सपोर्ट कंपनीच्या प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी न घेता फक्त व्यावसायिक फायद्यावरती भर देण्यात आल्याचं दिसून आलंय। इतक्या मोठ्या प्रमाणात गोडाऊनमध्ये फायर अलार्म, स्प्रिंकलर तसेच हायड्रंट सिस्टीम याचा अभाव म्हणजे थेट कर्मचाऱ्यांच्या आणि परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळल्यासारखंच आहे। गेल्या काही वर्षात या औद्योगिक पट्ट्यामध्ये घडलेल्या घटनांनंतर देखील कंपनी प्रशासनानं कुठलाही धडा घेतला नाहीये, म्हणजे हे अक्षम्य दुर्लक्ष आहे। या घटनेनंतर हवेमध्ये धुराचे लोट पसरले होते, त्यामुळे परिसरामध्ये हवेच्या गुणवत्तेवरती विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रदूषण नियंत्रण आणि आपत्ती प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याची जबाबदारी असलेल्या मंडळानं जनतेच्या आरोग्याशी होणाऱ्या अशा घटनांकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे। घटनास्थळी तहसीलदार देशमुख, रोहा, नायब तहसीलदार थोरे तसेच SDPO दौंडकर, MIDC प्रशासन, कंपनी व्यवस्थापक हे हजर होते। सदर आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। जुना भंगार माल याचं नुकसान झालंय। याबाबत योग्य ती कारवाई करत आहोत आणि सदर यावेळी योग्य कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी ठेवण्यात आलाय आणि शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलंय। राज वैशंपायन, C24 रायगड। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा